नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात समाज उपयोगी काम करणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित करून त्यांच्या कामाविषयी आपल्याला त्या कामाविषयी सांगत काही प्रेरणा देण्याचं काम आम्ही या कार्यक्रमातून करत असतो. आजच्या या कार्यक्रमात ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधर उर्फ शिवाजीराव जगन्नाथ काकडे सर आपल्यासोबत आहेत. काकडे साहेबांचं कार्य हे शेवगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर या भागातलं आहे आणि विस्तृत असं कार्य आहे. शिक्षण असेल, शेती असेल, संघटित कामगारांसाठी काम करणं असेल आणि उद्योग क्षेत्रातही भरघोस असं काम करणारं असं हे व्यक्तित्व आहे आणि जनशक्ती मंच या संस्थेच्या माध्यमातून त्यांचं कार्य चालतं. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार. नमस्कार. आपण ॲडव्होकेट डॉक्टर अशा उपाधी धारण करता. आपण LLB आहात आणि गोल्ड मेडलिस्टसुद्धा आहात विद्यापीठातले. आपण डॉक्टर आहात, आपल्याला डिलीट पदवी मिळाली आहे. या संदर्भात थोडंसं ऐकून मग आपल्या समाजकार्याकडे आपण वळूयात. सामाजिक आणि शैक्षणिक कामाबद्दल युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकेने मला डिलीट पदवी देऊन गौरव केलेला आहे. सर आपलं काम हे विविध क्षेत्रात आहे. जसं मी सुरुवातीलाच म्हणालो, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, कामगारांचे प्रश्न असतील, आरोग्यविषयक प्रश्न असतील, अशा सगळ्या गोष्टी सोबत घेऊन शिक्षणासारखं असेल, वसतिगृह असतील, अशा विविध समाज उपयोगी म्हणा, गरजेच्या म्हणा, अशा गोष्टींवर आपण काम करत आहात. सगळ्यात महत्त्वाचं हे शेतकऱ्यांसाठीचं काम आणि आपला तालुका हा तसा अगदी सधन शेतीचा म्हणता येणार नाही. त्यामुळे काही नैसर्गिक प्रश्न असतील शेतीचे, काही स्थानिक प्रश्न असतील. कुठले प्रश्न आपल्या तालुक्याचे आपल्यासमोर होते आणि कसं कसं काम झालं? 1985 साली मी वकिलीला शेवगावला सुरुवात केली. 26 जानेवारी 1985. आणि त्यावेळेला वकिली करत असताना साहजिक ग्रामीण भागाशी जास्त संपर्क यायचा, पक्षकार ग्रामीण भागातील. तर ते साधारण माझ्याकडे तक्रार करायचे, म्हणायचे की तुमचे वडील असते तर आपल्या या दुष्काळी भागाला पाणी आलं असतं. बरं. आणि ते असते, त्यांना आयुष्य मिळालं असतं तर आमचं जीवनमान उंचावलं असतं. पण आज ते नाही आणि आता आम्हाला कोणी वाली नाही. अच्छा. तर असं ते म्हणत राहायचे आणि मग त्या गोष्टीचा माझ्या मनावर कळत नकळत परिणाम होत गेला की आपणही वडिलांच्या प्रमाणे सामाजिक कामात, शैक्षणिक कामामध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे, ही भावना तयार झाली. आणि त्याच्यातूनच 1999ला वांबोरी चारीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. आणि मग मी कार्यक्रम संपल्यानंतर त्या अभियंत्याची भेट घेतली. म्हटलं मला प्रकल्प समजून सांगा. तर मग त्यांनी मला असं समजून सांगितलं की मुळा धरणापासून हे पाणी, मुळा धरणाचं पाणी जवळपास 59 किलोमीटर अंतरावर, दूर अंतरावर असणाऱ्या पाथर्डी तालुक्यातल्या निवडुंगा मडीपर्यंत जाणार आहे. मला तत्क्षणी क्लिक झालं. आणि म्हटलं हे पाणी मुळा धरण एका बाजूला राहुरी तालुक्यात, पाथर्डी दुसऱ्या बाजूला, तर 58-59 किलोमीटर हे पाणी जर जाऊ शकतं तर जायकवाडी धरणापासून शेवगावच्या दुष्काळी भागाचं अंतर ते फक्त 10, 15, 20 या अंतरापर्यंत आहे. बरोबर. मग हे पाणी आपण का नाही आणू शकत, ही माझ्या मनामध्ये त्या क्षणी आयडिया क्लिक झाली. म्हणजे तो कार्यक्रम आमच्या तालुक्यासाठीच तो एका अर्थानं वरदान ठरला. एखादी कल्पना सुचणं तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाही तर बऱ्याच कल्पना मनात येतात, परंतु ज्यावेळेला मनात आणलेली कल्पना सत्यात आणायची असेल तर त्याला एक व्यावहारिक बुद्धिमत्ता पाहिजे आणि तुमची कल्पना वास्तवात आणण्यासाठी खडकाप्रमाणे कठोर निर्धार पाहिजे. खरं, हल्लं नाही पाहिजे.
तर मला सुदैवानं शासकीय अधिकाऱ्यांनी खूप सपोर्ट केला आणि मग त्याच्यातून दुष्काळी भागाला पाणी आणावं, पाणी आणण्याची कल्पना मनामध्ये रुजली आणि अधिकाऱ्यांनी त्याला सपोर्ट करीत करीत ती आज योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ताजनापूर लिफ्ट इरिगेशन योजना. बरं. म्हणजे मूळ शेवगाव तालुक्यातली 29 सुपीक गावं जायकवाडी धरणामध्ये गेली. गोदावरी काठचा तो भाग होता आणि असं म्हणायचे की माणूस पेरला तरी उगवल, इतकी सुपीक जमीन आणि माणसं निर्धास्त असायची, पेरायची आणि बऱ्याचदा माणसं काढायला जायची, एवढं सधन भाग. पण ही सगळी सधन गावं जमिनी ह्या पूर्ण जायकवाडी जलाशयामध्ये गेल्या. 1965 लालबहादूर शास्त्रींच्या हस्ते या धरणाचं भूमिपूजन झालं आणि 1976 या धरणाचं उद्घाटनाचा कार्यक्रम इंदिरा गांधी यांच्या हस्ते आला. 11 वर्षे लागली. मग त्यावेळेला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी, माझे वडील आबासाहेब काकडे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष केला होता की अगोदर पुनर्वसन नंतर धरण, आमचं पुनर्वसन करा नंतर धरण बांधा. तर मग तो जो संघर्ष केला त्या संघर्षाचा परिणाम म्हणून त्या जायकवाडी जलाशयामध्ये शेवगाव तालुक्याच्या नावानं 3.8 TMC पाणी राखीव ठेवलं गेलं. आणि त्यासाठी 1972 हे जलाशयातून लिफ्ट करून ही पाणी उचलून देण्याची योजना मंजूर करण्यात आली 1972 आणि 1980 त्या योजनेचा शुभारंभ झाला. दुर्दैवानं थोडंसं शासकीय कामामध्ये प्रचंड डिले चालतो, तसंही त्या योजनेबद्दल झालं. आणि पाणी ज्यावेळी योजना ज्यावेळेस मंजूर झाली तर ज्या लोकांनी, ज्या गावांनी ऑलरेडी पाणी शेतीला उचललंय लिफ्ट करून प्रायव्हेट खर्चानं, तर ते तिथंच पाणी मिळणार होतं. अच्छा. तर त्यांची ती रिक्वायरमेंट राहिली नव्हती. माझं पोट भरलं तर मी जेवणारच नाही ना. तर तेच पाणी दुष्काळी भागाला मिळावं ही कल्पना मला वांबुरी चारीच्या प्रकल्पापासून सुचली. बरोबर. पण याशिवायही दैनंदिन कामामध्ये शेतीच्या विविध समस्या, त्या स्थानिक पातळीवरच्या वेगवेगळ्या समस्या जमिनी संदर्भात असतील, कामगारांसंदर्भात असतील, शेतमजुरांसंदर्भात असतील, त्या कुठल्या कुठल्या या तालुक्याच्या भेडसावत होत्या आणि त्यावर कशी मात झाली? 2004 शेवगाव तालुका म्हणजे प्रामुख्यानं पूर्वी ज्वारीचा आगार असा असायचं. त्यानंतर तर ज्वारीऐवजी परवडणारे पीक म्हणून कापूस. तर कापूस एकाधिकार योजना होती आणि कापूस एकाधिकार योजनेमध्ये शासनाकडेच कापूस घालावा लागायचा. अच्छा. फेडरेशनकडं. आणि कापूस घालताना शेतकऱ्यांना कापसाचं माप देण्यासाठी 3 दिवस, 4 दिवस, काही वेळा 7 दिवस, 10 दिवस त्या ठिकाणी रांगेत थांबावं लागायचं. मग कुणी त्यांचा कापूस चोरतंय, डासात घाणीत बसायचं, ह्या सगळ्यात त्रास होता. तर मग त्याच्यातून मी जो संघर्ष त्या ठिकाणी सुरू केला, शासनाचं लक्ष वेधलं की अरे हे शेतकरी इथं धनदांडगी येत आहेत, पैसेवाले येत आहेत, राजकीय वजनदार माणसं येतात आणि त्यांच्या कापसाचं माप पटकीन होत आहे. आणि तो पूर्वी तर इलेक्ट्रॉनिक काटा नव्हता. शेवगाव तालुक्यात कापसाचं वजन करण्यासाठी पहिला इलेक्ट्रॉनिक काटा आम्ही शेतकऱ्यांच्या चळवळीमुळे बसला. नाही तर पल्ली पद्धतीनं मोजमाप व्हायचं. 40 किलोचं एक पल्ली असायची आणि मग त्याच्यात तो वेळ लागायचा. तर मग ते आंदोलन यशस्वी झालं आणि शेतकऱ्यांना दिलासा आला की अरे कुणीतरी आपल्या पाठीमागं आहे. आम्ही शेतकरी एकत्रित करून हा संघर्ष उभा केला. असं म्हणतात ना, संघे शक्ती युगे युगे. बरोबर. संघ केला, ग्रुप केला आणि एकत्रित येऊन प्रश्न मांडले तर ते प्रश्न झटपट सुटतात. कापूस त्याचं विपणन म्हणा, त्याचं बाजारपेठेत जाणं, त्याचा मोबदला मिळणं हा एक प्रकार आहेच आहे. पण कापूस एक असं पीक आहे की काढण्यासाठी पुन्हा त्याला मजूरच लागतो. कुठलंही अजून असं यंत्र नाही आहे की कापूस काढण्यासाठी ते वापरलं आणि पटकन कापूस काढला. दुर्दैवानं गव्हासाठी जे काही तंत्रज्ञान उपलब्ध झालं आहे गहू काढण्यासाठी किंवा मका काढणं, तूर काढणं, तर आता एवढी यंत्रसामुग्री उपलब्ध झाली की पटकीन एकदा गव्हाच्या रानात, मक्याच्या रानात, तुरीच्या याच्यामध्ये मशीन फिरवलं की पटकीनी ते तुम्हाला धान्य ते कलेक्ट करता येतं. कापसाला मात्र ते कापूस वेचावंच लागतं. सुदैवानं ते टेक्निक त्या कापसाची जातीचं वाण भारतामध्ये उपलब्ध नाही. आणि मग कापूस वेचणी त्या एक बोंड गोळा करा, नंतर त्याच्या कापसाच्या वेचण्या होतात 2 वेळा 3 वेळा. तर हे याच्यामध्ये शेतकऱ्याचा जास्त पैसा हा कापूस वेचणीमध्ये जातो. पुन्हा रोगराई वगैरे किंवा बियाण्यामध्ये फसवणूक याही मुद्द्यावर बऱ्याच अडचणी तयार होतात. एकूणच शेतमजूर हा खूप मोठा प्रश्न शेतीच्या बाबतीत उभा आहे. या तालुक्याचं काय
यावरचा उपाय म्हणा किंवा एकूण कसं वातावरण आहे शेतमजुरी संदर्भात? आज शेती तशी परवडेना. म्हणजे मला चांगलं आठवतं 2006मध्ये कापसाला 6,000 रुपये भाव मिळावा म्हणून मी आंदोलन केलं होतं. आज 2025मध्ये कापसाला 7,000-7,500 भाव मिळतो. मग खताच्या किमती तुम्ही बघा किती वाढल्यात, बियाण्याच्या किमती वाढल्यात, मजुरी तर काही पटीनं गेली, हे सगळं वाढले आणि पिकाला भाव मिळत नाही. त्यामुळं शेतीला काहीतरी म्हणजे शेती पूर्णपणे शेतीवर विसंबून जगणं हे म्हणजे महासंकटच आहे. खरंच आहे. अनेक प्रश्नांवर आपण बोलणारच आहोत, पण इथे थोडीशी विश्रांती घेऊयात. नमस्कार, पुन्हा एकदा हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. आपण बोलतो आहोत ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे सरांना. शेती म्हटलं की ज्या शेतमजुरांचा जसं आपल्याला प्रश्न भेडसावतो तसं जनावरांचा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्यांना सांभाळत शेती सांभाळणं जिकरीचं असतं. यासाठी कुठले कुठले प्रयत्न आपल्या तालुक्यात आपण केले? जनावरांच्या प्रश्नाच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्यांच्या पुढं महत्त्वाचा प्रश्न आहे की आज जनावराला पाणी, पुन्हा पाण्याचा प्रश्न, पुन्हा पाणी म्हणजे लिंकअप माणसाचं पाणी, शेतीचं पाणी, पिण्याचं पाणी. बरोबर. तर आम्ही जायकवाडी जलाशयातून जे बंधारे भरून मागण्याचा जो विषय पूर्णत्वाला जवळपास नेला, ट्रायल रन झालेली आहे, तर त्यामध्ये एकदा बंधारे भरले की जवळपासच्या मोठ्या एरियाला पाणी मिळतं. मग दुधाचा विषय आला, दूध दुभतं जनावरे. आज तर परिस्थिती अशी होत चालली आहे की जनावरं सांभाळणं देखील आज शेतकऱ्यांना अशक्य होत चाललेलं आहे आणि त्याच्यातून बरेच प्रश्न तयार होत आहेत. मग आम्ही मध्यंतरीच्या दुष्काळी वातावरणामध्ये जनावरांच्या छावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला आणि तुम्हाला सांगतो की अधिकाऱ्यांशी जर प्रॉपर चांगले संबंध ठेवले आणि आपली जर जीवनदायी भूमिका असली तर माणसं ऐकतात. शेवटी माणसंच असतात. किती उच्च पदस्थ अधिकारी असतात तर माणसं असतात. गोष्ट पटवून दिली तर त्या गोष्टी घडतात. त्यामुळं शेवगाव तालुक्यामध्ये विविध शेतकऱ्यांच्या ग्रुपला जनावरांच्या छावण्याला परवानगी मिळवून देण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि दुष्काळात पशुधन जगवण्यासाठी आमच्या परिणामी हातभार लावला. पाण्यावर आपण लिखाण पण करत आहात. एक पुस्तक आपलं येत आहे, पाणी संघर्ष या नावाचं. त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल आणि कुठली कुठली कामं त्या पुस्तकाच्या माध्यमातून पुढे जात आहेत, श्रोत्यांपर्यंत, आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत, हेही आम्हाला ऐकायला आवडेल. 1965 ते 2025 पर्यंतच्या कालखंडाचा पाणी संघर्षासाठी, पाणी मिळवण्यासाठी, शेतीला पाणी मिळवण्यासाठी केलेला हा चित्रित इतिहास आहे. आणि त्या मुद्द्यावर मी ताजनापूर लिफ्ट टप्पा नंबर 2 याला हे पाणी कसं शेतकऱ्यांनी एकत्रित करून आणलं तर त्याच्या आधारित हे पुस्तक आहे. माझा पक्कं मत आहे की काम करीत असताना ज्यावेळेला आपल्याला नैतिक अधिष्ठान दुसऱ्याचं कल्याण करण्याच्या भावनेनं आपण केलं तर त्याच्यामध्ये यश मिळतं. आम्हाला त्या चळवळीमध्ये बंडातात्या कराडकर असो, अगर समाजातील विविध डॉक्टर बुधाजीराव मुळीक, नामवंत तज्ज्ञांची, नामवंत शासकीय अधिकाऱ्यांची मदत मिळाली आणि त्या मदतीतून आज शेवगाव तालुक्यातील 17 गावं हे पाण्याखाली येत आहेत आणि त्याचा हा चित्रित इतिहास आहे. तर ते पुस्तक लवकरच आता प्रकाशित होत आहे. आणि गंमत सांगतो की हे मला सुचलेली कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मला व्ही गायकवाड नावाचे त्यावेळी जलसंपदा खात्याचे सचिव होते. त्यांनी मला सूचित केलं, मी जरी सचिव असलो तर जलसंपदा खात्याच्या मंत्र्याच्या सहीशिवाय, आदेशाशिवाय मी काही करू शकत नाही. मग 25 एप्रिल 2007ला अजितदादा पवार यांना आम्ही त्यावेळेस भेटलो. त्यावेळी जलसंपदा खात्याचे मंत्री होते आणि त्यांना शॉर्टमध्ये आम्ही परिस्थिती समजून सांगितली. त्यांचं एक स्वभावाचा फायदा आम्हाला असा मिळाला की त्यांनी पटकेने याचं फेरसर्वेक्षण करून दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठीचा जो फेरसर्वेक्षणाचा पहिला आदेश त्यांनी दिला. वास्तविक माझा त्यांच्या पक्षाचा संबंध नव्हता, काही नव्हता, पण ते घडलं. आणि मग माझ्यासारख्या वकिलाच्या हातात पुराव्याचा एखादा कागद मिळाल्यानंतर केस कशी जिंकायची ते मला सांगायची गरज नाही. तो कागद घेऊन मी जलसंपदा खात्याच्या विविध अधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळं, आंदोलनं, संघर्ष करीत ते सर्वेक्षण पूर्ण करून घेतलं आणि त्याच्या म्हणजे त्यानुसार योजना मंजूर करून घेतली. आज ती योजना जवळपास 500 कोटीची ती योजना आहे आणि आशिया खंडात शासनाच्या खर्चानं ठिबक पद्धतीनं, धरणातून ठिबक पद्धतीने देण्याची ती कदाचित एकमेव योजना असावी. बांधकाम कामगारांचा प्रश्न आपण हाती घेतला
आणि तिथंही आपलं एक खूप सेवेचं एक मोठं काम आपण केलं आहे, त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी काम करणं म्हणजे माझं जेनेटिकली इनबिल्ड आहे. हां, वारसाच आहे. वारसा आहे. आणि ज्याला कोणीच नाही त्याच्यासाठी आपण काम करायचं. तर जुलै 2013मध्ये मी असंघटित कामगार क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. जे विविध कंपन्यामध्ये कामगार असतात, अच्छा, तर त्यांना संघटन असतं, त्यांचं रजिस्ट्रेशन असतं. बरोबर. पण जिथं विखुरलेली माणसं आहेत त्यांचं संघटनच नाही. तर असं प्रमुख क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षेत्र. मग हे बांधकाम क्षेत्रामध्ये प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, कुंभार काम करणारे, सुतार काम करणारे, हे सगळे वेल्डर, तर यांच्यासाठी आम्ही ते संघटन जनशक्ती श्रमिक संघ नावाचा संघ रजिस्टर केला. नगर जिल्ह्यात रजिस्टर झालेली दुसरी संघटना. जवळपास 4500 सभासद या संघटनेचे आहेत. आणि या संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं शासनाकडं या कामगारांच्या मागण्या मांडणं, शासनाला निवेदन देणं, मांडणं, प्रसंगी मोर्चे, चळवळी, आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधून घेणं आणि त्यांना मिळवून देणं. आता घरकुलाचा आम्ही त्यांच्या घरकुलाचा विषय केला आहे. आरोग्य, बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा, तर यासाठी सातत्यानं 1913पासून आम्ही पाठपुरावा करतो आहे. आणि सुदैवानं शासनाकडून त्याला खूप अनुकूल असा प्रतिसाद मिळालेला आहे. त्या प्रतिसादामुळे आज पहिलीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतच्या मुलांना, बांधकाम कामगारांच्या, यांना शिष्यवृत्ती मिळत आहेत. आरोग्य विमा आहे, घराचं काम होतं आहे, नंतर विविध त्यांना जीवन जगण्यासाठी विविध किट्स ते उपलब्ध आहेत. असं प्रसूतीसाठी त्यांना पैसे मिळत आहेत. म्हणजे हे काम सातत्यानं ते आम्ही करीत आलेलो आहोत. यापैकी एखादी कुठली योजना सांगता येईल की आपण ती सुचवली शासनाला? घरकुलाची योजना. अजून आमची एक मागणी पेंडिंग आहे की 65 वर्षाचा बांधकाम कामगार झाला, शारीरिकदृष्ट्या तो थापी हाता यायला असमर्थ ठरतो, कमकुवत होतो, तर याला पेन्शन मिळाली पाहिजे. अजून ती आमची मागणी पुरी झाली नाही. पण यातल्या बऱ्याच मागण्या आम्ही सातत्यानं, म्हणजे बऱ्यापैकी मागण्याला, आरोग्य विम्याचा विषय असेल, अगर मुलांच्या शिक्षणाचा, शिष्यवृत्तीचा, तर ह्या योजना आम्ही गेल्या 10 वर्षात शासनाकडं मांडून त्यांच्याकडून त्यांना पटवून देऊन मान्य करून घेण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे. बरोबर. आणि मान्य झालेल्या योजनेसाठी पाठपुरावा तर सातत्यानं करावाच लागतो. अगदी तो तर चालू आहे. बरं, जसं शेतमजुरांचा स्थलांतराचा प्रश्न असतो, म्हणजे ऊसतोड कामगार असतील वगैरे, तसा बांधकाम क्षेत्रातल्या मजुरांचाही हा प्रश्न आहे स्थलांतराचा? नाही, बांधकाम कामगारांना तिथं स्थानिक पातळीवर चांगल्या स्वरूपाचे कामं मिळतात. हे एकमेव क्षेत्र मला जाणवलं की इथं टंचाई नाही. अच्छा. म्हणजे कोरोना काळात देखील सगळं जग ठप्प होतं. बांधकाम क्षेत्र ग्रामीण भागातलं तरी तालुका जिल्हा लेवलवरचं ठप्प नव्हतं, त्यांची कामं चालू होती. अच्छा. म्हणजे ते शाश्वत आहे, रोजगार शाश्वत आहे, फक्त कष्टाचं काम आहे आणि व्यसनाचं प्रमाण जास्त आहे. मग त्यांना व्यसनमुक्तीचे देखील आम्ही काही कार्यक्रम घेतले. म्हणजे त्यांच्या हितासाठी जे करता येईल ते करायचा आमचा विषय चालू आहे. असंघटित कामगारांना म्हणजे कामावरचे प्रश्न तर एक महत्त्वाचा मुद्दा आहेच आहे, पण त्यांची कुटुंब सांभाळणं, जसं आपण मुलांचा प्रश्न म्हणालात, तसं महिलांचा एक वेगळा प्रश्न त्यांच्यात असू शकेल. त्या संदर्भात काय काय कामं आपली झाली आहेत? महिलांसाठी, बांधकाम कामगारांच्या महिलांसाठी बोलायचं झालं तर प्रसूतीचा विषयासाठी त्यांना आपण शासनाची मदत मिळवून दिली. बरं. आणि या क्षेत्रामध्ये गवंड्याच्या हाताखाली काम करणारे महिलाच असतात. हो, तेच. तर त्यांना जसं जमल तसा आधार देणं. आणि होतंय काय की शासनावर केवळ विसंबून राहिलं तर ते घडत नाही. शासनाकडं ते तुम्ही मगाशी म्हटलात तसं एक दुवा म्हणून काम करणं, आणि ज्याच्यावर खरोखर अन्याय होतं तर त्या संबंधित अधिकाऱ्याला भेटून त्याचे प्रश्न सोडून घेणं, हे आम्ही काम करतोय. वेतनामध्ये जे तफावत आहे स्त्री आणि पुरुषाच्या, त्यावर काही कामं झाली? नाही, वेतनामध्ये तसं किमान वेतना एवढे पैसे 100% त्यांना आजही मिळत आहेत. बरोबर. म्हणजे ते हे वेतन पुरुष आणि स्त्री या नाही, त्यांना ती तफावत आहे. ती तफावत आहे आणि या संदर्भात आवाज उठवण्याची अजून गरज आहे. अच्छा. याशिवाय त्यांना एक समाजात एक मानाचं स्थान मिळणं, कारण कामगार या दिवसभराच्या त्यांच्या कामांमधून वेगळं असं काय त्यांचं मनोरंजन म्हणा, प्रगती म्हणा, पुढच्या पिढीसाठी काही करणं म्हणा, यासाठी त्यांना वेळ तसा मिळत नाही. ही वेळ त्यांना कशी मिळवून द्यायचं काम होऊ शकतं, किंवा त्यांच्या चिंता कशा कमी करता येतील, यासाठी काय विचार होतो? बांधकाम कामगारांना एक आता आमच्या मनामध्ये आम्ही प्लॅन आखू राहिलो आहे की शॉर्ट टर्म डिप्लोमाचे कोर्सेस, की ते काम करीत असताना देखील त्यांना ते कोर्सेस करता येतील. जसं आता
दुरुस्त शिक्षण चालू आहे, शिक्षणाच्या सगळ्या पद्धती बदलत चाललेल्या आहेत बरोबर. नवीन शैक्षणिक धोरणानुसार. तर यांना मला बऱ्याचदा जाणवलं की चांगल्या चांगल्या इंजिनियरला कळत नाही, ते जुन्या हुशार गवंड्याला बरोबर कळतं, तो बरोबर त्यातलं शोधतो. पण जागरूकतेचं प्रमाण कमी असल्यामुळं मिळालेला पैसा कुठं खर्च करावा याचंही त्याला भान नाही. तो खर्च करून मोकळा होऊन जातो आणि पुन्हा रिकामा राहतो. तर यासाठी देखील त्यांचं लिटरसी करण्याचं काम आम्ही सातत्यानं करतोय. अगदी. नमस्कार. पुन्हा एकदा हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण बोलतो आहोत ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे सरांशी. आपल्या वारशात वसतिगृहांचं आधी येणं आणि मग शाळा महाविद्यालय आणि शिक्षण क्षेत्रातलं काम असं दिसतंय. त्याचं कारणच असं आहे की ग्रामीण भागातील मुलं मुली तर यांच्या शिक्षण घेण्यासाठी प्रामुख्यानं 2 अडचणी असायच्या की तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिथे शिक्षण घ्यायचं आहे तर त्या ठिकाणी त्यांच्या निवाऱ्याची सोय पाहिजे आणि पुढ्यात ताट पाहिजे, अन्न पाहिजे. तर तो काळच असा होता की अन्न आणि निवारा तर याच्या अभावी ग्रामीण भागातल्या मुलांचं शिक्षण कडेला जात नव्हतं, होत नव्हतं. म्हणून कॉम्रेड भाई सत्ता यांनी नगरमध्ये अनाथ वसतिगृह माईवाड्यात सुरू केलं आणि या वसतिगृहाला पुढे चालून विदा सावरकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, विनोबा भावेंचे बंधू शिवाजीराव भावे, साने गुरुजी आदींनी भेट दिली, संत गाडगे महाराज. आणि वडील त्यांना जॉईन झाले आणि वडिलांनी या नगरच्या वसतिगृहाला धान्य गोळा करून देण्याची जबाबदारी घेतली, कारण शासनाचं अनुदान नव्हतं. मग ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून त्याच्या खळ्यावर जायचं, धान्य गोळा करायचं आणि ते नगरला पाठवायचं. मग याच भूमिकेतून त्यांनी शेवगाव, पाथर्डी आणि कर्जत तालुक्यात वसतिगृह सुरू केली. आणि या वसतिगृहांना 1960 पर्यंत अनुदानही नव्हतं. अच्छा. लोकांच्या मदतीवर ही वसतिगृह चालवली जात होती. आणि सगळ्या वसतिगृहांना नाव संत गाडगे महाराज. अच्छा. याचा काय संदर्भ आहे? गाडगे महाराजांसारखा संत मालिकेतील मला विचाराल तर अखेरचे संत, निर्मोही आणि एवढ्या त्यागी पुरुषाचा संबंध या वसतिगृहाला भेटीच्या निमित्तानं आला. अच्छा. आणि त्यांच्या सगळ्या भूमिकेमुळं गाडगेबाबांच्या भूमिकेकडे वडील आत्कृष्ट झाले की याप्रमाणे जगलं पाहिजे, मग निर्मोहीपणे जगायचं. मग हे सगळ्या पद्धतीत त्यांनी ते गोळा करून ही वसतिगृह चालवली आणि त्याच्यातून शेवगाव, पाथर्डी तालुक्यातल्या मागच्या 2-3 पिढ्या केवळ या वसतिगृहाच्या आधारावर शिकल्या. यातले मोठमोठे अधिकारी आहेत, म्हणजे उद्धारच झाला. आणि एक पूर्वीच्या काळी सगळ्यांनी असं ठरवलं होतं, नगर जिल्ह्यापुरतं तर मला पक्क माहिती आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी शिक्षणाची चळवळ सुरू केली होती, तर भाऊराव पाटील हयात असेपर्यंत कोणी शाळा सुरू केल्या नाही. भाऊराव पाटील काम करतायत ना, मग त्यांना सपोर्ट करा. अच्छा. मग त्यांना सपोर्टचा विषय आला. मग तोपर्यंत वसतिगृह काम करणाऱ्या कोणत्याही सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी हायस्कूल सुरू नाही केले. भाऊराव पाटील गेल्यानंतर मग विद्यालयाचा विषय सुरू झाला. मग त्यांनी स्वतंत्रपणे सुरू केलं. 1961ला श्रीराम विद्यालय ढोरळगाव या नावाचं विद्यालय कॉम्रेड आबासाहेब काकडे यांनी सुरू केलं. अच्छा. म्हणजे ती सुरुवात झाली. आणि त्याचं कारण असं होतं की त्यांच्या धर्मपत्नी माझ्या मातोश्री निर्मलाताई काकडे ह्या BA BT होत्या. लग्नापूर्वी त्या दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी सर्व्हिसला होत्या, शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय. आणि लग्नानंतर त्यांनी नगर येथे सर्व्हिसला आल्या आणि इंग्लिश विषय घेऊन होत्या. त्यांचं विल्सन कॉलेजमध्ये शिक्षण झालं होतं. तर त्यांची साथ मिळाल्यामुळं त्यांनी विद्यालयांचा विषय शैक्षणिक चळवळ तिथं सुरू केली. आणि तुम्हाला सांगतो की त्या काळातल्या अशा पिढ्या होत्या की मुली शिक्षणाला बाहेरच पडत नव्हत्या. बरोबर. ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील पालक, ताई तुम्ही आहात ना, मग आम्ही मुलीला पाठवतो असं आमच्या आईला म्हणत आणि त्यांच्यावर विसंबून त्या मुली शिकल्या. त्या स्वतःही शिकलेल्या असल्यामुळे त्याच मुख्याध्यापिका संस्थाही त्यांनी स्थापन केली, हायस्कूल त्यांनी स्थापन केलं आणि त्यांनी त्याच शाळेमध्ये शिकवण्याचं काम केलं.
तर या शाळांच्या कामामध्ये एकूणच हर्षदाताई असतील किंवा आपला कर्मचारी वर्ग असेल, त्यांची कशी कशी साथ मिळते आणि हा जो शाळांचा पसारा आहे तो कसा कसा वाढत गेला? कारण यात मी फक्त पारंपरिक शिक्षण बघत नाही आहे, तर व्यावसायिक शिक्षणाच्याही अनेक आपले संस्था आहेत, केंद्र आहेत. DED असेल, सोबतच फार्मसी असेल. हा कसा कसा वाढत गेला पसारा? शेवगाव तालुक्यामध्ये कॉलेज व्हावं हे वडिलांचं स्वप्न होतं. तर त्यांनी कॉलेज मंजुरीसाठी सगळे काही केलं, परंतु राजकीय शक्ती कमी पडल्यामुळं ते कॉलेज 1978ला दुसऱ्या संस्थेला मिळालं. मग माझ्या मनामध्ये ती सल राहून गेली की अरे हे कॉलेज आपण सगळं करून घेतले, पण राजकीय ताकद नसल्यामुळं ते मिळालं नाही. बऱ्याच शैक्षणिक क्षेत्रातले विविध प्रयोग मी सातत्यानं करत गेलो, तर पत्नी हर्षदाताई या सगळ्यांचं मला खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये सेमी इंग्लिश सुरू करणारी आमची पहिली संस्था. 26-27 वर्षापूर्वी सेमी इंग्रजी सुरू केलं. त्यावेळेला कोणी धाडस करीत नव्हतं. आमचे शिक्षक पण घाबरले होते की ते म्हणे आम्हाला जमणार नाही. म्हटलं तुम्ही फक्त भेट द्या, उद्याच्या काळात याची गरज राहणार आहे. आणि मग त्यांना 2-3 ठिकाणी मी पाठवलं. 3-4 दिवस पाठवून आल्यानंतर ते म्हटले आम्ही पुण्या मुंबईच्या लोकांपेक्षा तर आम्ही चांगले शिकू शकतो. त्यांना धीर दिला, शक्ती दिली आणि सेमी इंग्लिशचा प्रयोग सुरू केला. आज तुम्ही बघा, साध्या साध्या छोट्या छोट्या शाळेतही पण आज सेमी इंग्रजी शिकवलं जातं. पण नगर जिल्ह्यात ही पायभरणी आम्ही केली. शिक्षण हे कार्य देखील आपल्या इतर कार्यांशी कसं जोडलं जाऊ शकतं, जसे कामगारांची मुलं आहेत, शेतमजुरांची मुलं आहेत, त्या सगळ्यांसोबत इतर मुलं हे एकत्र येणं, मला वाटतं हाही खूप मोठा एक संस्कार नव्या पिढीला देणं आहे. हो, ज्यावेळेला वडिलांनी हायस्कूल शेवगावला सुरू केलं, तर नेमकं ह्या हायस्कूलमध्ये वसतिगृहातील मुलं, मागासवर्गीय समाजातील मुलं असायची. आणि कुठंतरी ते एक अंतर ठेवून, तो काळच असा होता की काही अंतर ठेवून, पण हे सगळं सामाजिक अभिसरण झालं, एकत्रित सगळं आलं. आणि बुद्धी काही कोणाची एकट्या एखाद्या समाजाची, एखाद्या जातीची देणगी नाही. तिला फक्त योग्य तुम्ही आकार दिला, वातावरण दिलं, तर सामान्य समाजातील माणसं देखील असामान्य काम करतात, असामान्य होऊ शकतात, हे आम्ही दाखवून दिलं. आणि त्यातूनच आम्ही जे विविध प्रयोग केले, आज तिथं IBT आहे, पाककला शिकवणारा विषय मी आत्ताच नुकताच केला आहे. कारण मला एक जाणवलं की मुलं मुली शिकतात, पण 9वी-10वीचा कालखंड त्या अभ्यासात जास्त जातो. नंतर मग मुलींना स्वयंपाक त्यांच्या सासवांना शिकवावा लागतो. सध्या सगळीकडे हा मोठा विषय तो आहे. तर आम्ही तो 7वी-8वीपासूनच ते पाककला शाळा चालू असतानाच त्यांचं शिकवण्याचं कामही तुम्ही कमी करून टाकलं. आणि मुलांचं पण असं काही नाही आता की मुलीनं स्वयंपाक केला पाहिजे, मुलांनाही पण आलं पाहिजे. काही माझे भाचे तर अमेरिकेत आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, तर त्यांना ते त्यांचा स्वयंपाक करून खातात, तर हे जमलं पाहिजे. तर हा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी सुरू केला आहे, त्याचंही शिक्षण दिलं आहे. आणि आम्ही 2025पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पहिलीपासून आम्ही तिथे शिकवतो. आणि तुम्ही काळाच्या बरोबरचे तुम्ही जर राहाल तर तुम्ही टिकाल, नाही तर तुम्ही संपाल. अगदी बरोबर आहे. नमस्कार, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण बोलतो आहोत ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे सर यांच्याशी. नुकताच 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन आपण साजरा केला. आपले भारताचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा दिवस आपण साजरा करतो. विविध योजना सरकारच्या तेव्हापासून आजपर्यंत शाळांसाठी आहेत, ग्रामीण शाळांसाठी आहेत. आपल्या शाळेमध्ये आपण AIचा विषय काढला की आजचं जे शिक्षण आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करता. शासकीय योजना आणि आजची गरज अशी सांगड कशी कशी घालता येते? शासकीय योजना किंवा शासकीय धोरण राबवताना त्याला व्यवहाराची जोड द्यावीच लागते. बरोबर. बऱ्याचदा खूप तांत्रिक जर त्याचं विच्छेदन करीत बसलं तर ते मार्गस्थ होत नाही. आम्ही संगणक शिक्षण हे सुरू करून आज 20 वर्ष झालेली आहेत. आणि जे करायचं ते हटके करायचं, असंच एक माझं सातत्यानं धोरण राहिलेलं आहे. फार्मसी कॉलेजेस आम्ही ज्यावेळेस चालवताना आमचं एक सातत्यानं पॉलिसी राहिली आहे की इंडस्ट्री अँड एज्युकेशन शुड वर्क टुगेदर. एकमेकाशी संलग्न गोष्टी आणि त्याचे फायदे झाले पाहिजेत. त्यामुळं नगरसारख्या ठिकाणी जे आपण फार्मसी कॉलेज सुरू केलेलं आहे, तर त्या ठिकाणी रिसर्चचं काम आपण करतो आहे. विविध कंपन्यांच्या बरोबर आमचे टायअप आहेच,
पण आमचा असा प्रयत्न आहे की त्यांचं प्रोडक्शन आमच्या कॉलेजच्या लॅबमध्ये सुरू व्हावं, की जेणेकरून त्यांना प्रॅक्टिकल अनुभव मिळावा. मी असा एक प्रयोग केला आहे. IT सेक्टरमध्ये आमचे जे कॉम्प्युटरचे जे कॉलेजेस आहेत, तर त्याच्यामध्ये मी असा प्रयोग केला आहे की IT सेक्टरमध्ये कालचं ज्ञान आज शिळं होतं, आणि उद्या काय येतं त्याचा एक वेध घेता आला पाहिजे. मग IT सेक्टरमध्ये विविध कंपन्याचे जे तज्ज्ञ आहेत आणि अधिकारी आहेत आणि उच्च पदस्थ व्यक्ती, तर त्यांना मग आम्ही दर रविवारी आम्ही कॉलेजमध्ये आणतो आणि तो विषय अपडेट करून ते शिकवतात. मग आमचे प्राध्यापक देखील अपडेट होतात. आणि त्यांना ज्ञान मिळतं. आणि दुसरा एक प्रयोग मी 16 वर्षापूर्वी केला. पुण्याचं जे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे, तर यांचं सेंटर घेतलं. 12वी आर्ट्स झालेल्या मुलांना फारसं भवितव्य नसतं, पण टिळक महाराष्ट्र विद्यापीठात अशी एक सोय आहे की आर्ट्सच्या मुलांना देखील BCAला प्रवेश घेता येतो. दूरस्थ केंद्र घेतलं, पण प्रत्यक्ष केंद्र नाही चालवलं, आम्ही प्रत्यक्ष कॉलेजेस चालवलं. त्याचा परिणाम झाला की आमचा खर्च वाढला, ओव्हरहेड वाढले, आणि जमा खर्च बरोबरी अजूनही नाही झाली. पण आनंद असा की जवळपास 76-77 आर्ट्सची मुलं ती BCA करून MCA झाली आणि आज पुण्यामध्ये चांगलं पॅकेज घेऊन नोकऱ्या करतायत. म्हणजे आज त्यांना इंजिनियर म्हणून मान्यता आहे. खूप छान. आर्ट्सची मुलं इंजिनियर बनवणं तसं ती अवघड गोष्ट आहे, परंतु ती आम्ही केली. शेवटी त्या परिस्थितीकडं रडगाणं गात बसण्यापेक्षा तुम्ही कुठं अल्टरनेटिव्ह शोधत राहिली पाहिजेत. अल्टरनेटिव्ह शोधलेत आणि जेवढे शक्य अल्टरनेटिव्ह आहेत ते देण्याचा प्रयत्न सातत्याने मी केलेला आहे. वा, म्हणजे फक्त शिक्षण देणं, डिग्री देणं इथपर्यंत नाही थांबायचं, तर पुढे त्याचा उपयोग करण्यासाठी एखाद्या क्षेत्रात जाण्यासाठीही मदत करणं. जसं कॅम्पस इंटरव्ह्यूज असतील, अशा पद्धतीचंही अनेक कंपन्यांशी आपलं टायअप असेल, ते काम कसं चालतं? ग्रामीण भागात कंपन्या येतात का? नगर आणि बोदेगाव या ठिकाणी फार्मसीचा जो विषय आहे, तर तिथं कंपन्या येतात. त्याचं कारण असं आहे की तुम्ही त्या कंपन्याशी उत्तम रिलेशन ठेवणं, त्यांना काय पाहिजे आहे ते त्यांना अगोदर विचारून घेणं, आणि त्याप्रमाणे सिलेबस आपला मॉडिफाय करणं, एक्स्ट्रा शिकवणं. शेवटी तुमचं असणारं ज्ञान आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये अंतर असतंच कुठेही पण. नक्कीच. तर मग ही थिअरी प्रॅक्टिसमध्ये आणताना काय काय अडचणी येतात, तर त्याचं आगाऊ ज्ञान मुलांना देऊन टाकले की त्यांचं काम सोपं होतं आणि आमचंही काम आमचं नाव होतं, आणि आमच्या मुलांना जॉब मिळाले की याच्यासारखा दुसरा आनंद होत नाही. बरोबर. सिलेबसमधला हा फरक विद्यापीठांच्या संलग्नतेनं, त्यांच्या परवानगीनं, का हे आजची गरज म्हणून आपण स्थानिक पातळीवर करू शकतो? आम्ही स्थानिक पातळीवर करू शकतो का माहीत नाही, पण प्रत्यक्ष आम्ही करतो. पण सिलेबसही तुम्हाला पूर्ण करावा लागतो? सिलेबस तर करावाच लागतो, पण सिलेबस आणि ॲडव्हान्समध्ये तो सिलेबस इम्प्लिमेंटेशनसाठी जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे, तर ते मिळालं पाहिजे. ते मिळत नाही, आणि त्यामुळं बऱ्याचदा बुकिश नॉलेज राहिल्यानंतर ते मुलं प्रत्यक्ष ते ज्ञान ॲप्लाय करायचा विषय आला की अडखळतात. मग इथं आपण ॲप्लिकेशन जेवढं जमेल तेवढं ॲप्लिकेशन त्यांना उपलब्ध करून दिलं तर मुलं यशस्वीच होतात. म्हणजे आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यू कसे घ्यायचे याचं देखील त्यांना अगोदर इंटरव्ह्यू कसे घेतात याचं ट्रेनिंग घेतो, आणि जे घेणारी माणसं त्यांनाच बोलवतो की हे तुमचं शिक्षण झाल्यानंतर इंटरव्ह्यू आमच्यापैकीच कुणीतरी असेल की तुम्ही या पद्धतीने इंटरव्ह्यू द्या, हे नॉलेज तुमच्याकडे नाही, मग हे नॉलेज मिळवा, याच्यात डीप जा. त्यांचंही काम सोपं होतं आणि आमचंही काम सोपं होतं. नक्कीच. आपण बोलता पाककला आणि मुलगा किंवा विद्यार्थी असा एक जोड लावला होता. नवनवीन अभ्यासक्रम इंट्रोड्यूस करण्यासाठी त्यासाठी विद्यार्थी मिळवणंही गरजेचं असतं. तो भाग आपण कसा करता? त्या अभ्यासक्रमाचा प्रचार म्हणा किंवा गरज म्हणा कशी समजावून सांगता? माउथ पब्लिसिटी. तुमचं काम बोलताय, काम तुम्ही करीत जा, माउथ पब्लिसिटी होते आणि प्रश्न येत नाही. त्यामुळे फार काही प्रसिद्धीची आम्हाला गरज भासत नाही. ते ॲटोरनमध्ये आहे, कारण हा विद्यार्थी त्यांना सांगतो, तो त्याला सांगतो, आणि ते चालत राहतं. वा. आता पुन्हा शिक्षण आणि समाजकार्याची जर जोड घालायची म्हटलं तर अनेक गरीब विद्यार्थी आपल्या महाविद्यालयांमधून शिकतात. त्यांना आर्थिक मदत म्हणा, स्थैर्य म्हणा, राहण्याच्या व्यवस्था, लायब्ररी याविषयी कार्य आपलं मोठं आहे. आता एकच उदाहरण आहे तुम्हाला सांगतो की रिक्षा ड्रायव्हर त्या मुलाचे वडील होते, आणि तो बुद्धीनं शार्प होता, तर त्याचा MBBSला नंबर लागला, ओपन कॅटेगरीचा मुलगा. आमच्या सगळ्या संस्थेनं त्याचं MBBS होईपर्यंत पूर्णपणे शिक्षणाचा खर्च केला. असं ज्याच्याकडे ऐपतच नाही आहे, तर अशी मुलं
शोधण्यासाठी आमचे प्राध्यापक शिक्षक जातात. बऱ्याचदा काय तर माहिती नसतं ना की इथं हे देतात वगैरे, तर मग आपण स्वतःहून कॉन्टॅक्ट करायचा. बऱ्याचदा एक पालक असतात किंवा आईवडील गेलेले असतात किंवा त्या अशा अडचणी असतात आणि शिक्षणामुळे मुलं अडखळत असतात. तर आमच्या लक्षात आलं तर आम्ही स्वतःहून त्यांच्या शिक्षणाचा जेवढा जमल तेवढा खर्च उचलतो आणि त्यांची जी जमल तेवढी सोय करतो. म्हणजे त्याचं असं कल्चर झालं आहे की मलासुद्धा फार करावं लागत नाही. आमचे शिक्षक त्यांच्या पगारातून माझ्याही परस्पर ते खर्च करीत असतात. नंतर आम्हाला सांगतात की मला शिक्षक मी केलं. एकदा कल्चर डेव्हलप झालं ना तर फार तुम्हाला वेगळं करायची गरज भासत नाही. तर आमचे सगळेच व्यक्ती, सगळेच आमचा स्टाफ आणि आम्ही सगळेच करतो. शिवाय शाळा तिथं वसतिगृह हे आपलं ब्रीद जुनंच आहे. आता ह्या वाढलेल्या पसाऱ्यामध्येही तेवढ्या वसतिगृहांची संख्या आहे, ती गरज भागते? हो, वसतिगृह जेवढी वडिलांनी सुरू केली होती 18 वसतिगृह, तर ती जशीच्या तशी ती टिकून आहे. फक्त जाणवलं एवढं की त्या वसतिगृहामध्ये मराठवाड्यातील मुलं जास्त प्रवेश घेतात. जवळपास 60-70% मुलं मराठवाड्यातील असतात. बरोबर. त्याची सामाजिक कारण तशी व्यवस्था झालेली असेल. हां, त्याचा अर्थ असा की स्थानिक सामाजिक स्थित्यंतर झालीत, स्थानिक ती गरज भागली आहे आणि मराठवाड्याला ती मात्र गरज आहे. सुदैवानं आमचा शेवगाव तालुका मराठवाड्याच्या बॉर्डरवरच आहे. एका बाजूला गेवराई, पैठण, बरोबर, जालना लगत आहे. तर ती सगळी विद्यार्थी त्या परिसरातून येतात. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत ॲडव्होकेट डॉक्टर काकडे यांच्याशी. आरोग्य हा विषय आपल्या समाजकार्याचा मोठा आहे आणि आपली फार्मसी कॉलेज आहेत, विविध संस्था आहेत, त्यामार्फतही आरोग्यसेवा दिल्या जातात. त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. 4 वर्षापूर्वी कोरोनाची लाट आली. या लाटीमध्ये समाज अत्यंत भयभीत झाला होता आणि अशा वेळेला आमच्या मीटिंगला कोणी यायचं नाही. मग आम्ही विचार करीत बसलो की प्रत्येकजण घाबरलेला नाही. मीटिंगला यायची भीती वाटते, इकडे जायची भीती वाटते, तिकडे जायची, आणि वातावरण तसं होतं, फिरायला बंदी होती, सगळं होतं आणि माणसं धडाधड जायची. मग आता अशा वेळेला काय करायचं? आता स्वस्थ बसून राहणं माझा स्वभाव नाही, कारण आम्ही एकतर ऑनलाईन शिक्षण आम्ही सुरू केलेलं. बरोबर. तर ऑनलाईनच्या माध्यमातून आमचे शिक्षक तर जेवढं जमल तसं विद्यार्थ्यांचं नुकसान होणे म्हणून प्रयत्न करीतच होते. पण बऱ्याच जणांना मोकळा वेळ मिळाला. मग आता आपण अशा संकटाच्या वेळेला गप्प राहण्यापेक्षा काहीतरी आपण कृती केली पाहिजे. म्हणून आम्ही अमरापूरची शाळा अगोदर तिथं 2 खोल्या खाली करून घेतल्या. तिथे एक चांगले डॉक्टर आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की डॉक्टर साहेब असं तुमच्या हाताला यश पण आहे, पण आम्ही सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या. तर त्याने मी तुम्हाला काही देऊ शकणार नाही. म्हटलं आम्हाला कुठं पाहिजे, आम्हीच देणार आहोत. आम्ही ते पेशंटला अन्न, राहण्याची सोय, बेड सगळं देऊ, तुम्ही फक्त मामूली पैसे तेवढं. मग तसं असेल तर मी आपलं नामधारी पैशावर काम करेल. आणि मग आम्ही सुरुवातीला 2 खोल्यामध्ये तिथं छोटेखानी हॉस्पिटल सुरू केलं. पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक यांची 2 वेळा भोजनाची सोय, चांगला पौष्टिक आहार आणि त्यांचा व्यायाम करून घ्यायला मी जायचो. मला योगासनं वगैरे शिकवणं आवडतं आणि शिकणे आवडतं, तर तो माझा आवडीचा विषय आहे. तर मग हळूहळू ते 100 बेडचं हॉस्पिटल झालं. आणि तुम्हाला सांगतो की माणसं पेशंट टाकून जायची, कोणी येत नसायचं, तर ते सगळं आम्ही त्यांचं सगळं सेवा आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी केली, माझ्या काही कार्यकर्त्यांनी केली. खूप चांगल्या स्वरूपाचं ते कार्य झालं. बरोबर. आणि विद्यार्थी त्यात काही माझी विद्यार्थी त्याच्यात स्वतःहून त्यांनी पुढाकार घेतला. काही माझी विद्यार्थ्यांनी धान्य आणून दिलं, कोणी तेल आणून दिलं, कोणी भाजीपाला, एक तर काय नाही त्याच्या शेतात पिकणारे कांदेच आणून द्यायचं. आरोग्याचं जे कार्य आहे ते आता कुठल्या स्वरूपात सुरू आहे? जे आपले फार्मसी कॉलेज आहेत तर त्यांच्या मार्फत ग्रामीण भागात विविध ठिकाणी कॅम्प घेतो आणि महिलांचे त्यांचा रक्तगट तपासून देणं, त्यांचं हिमोग्लोबिन तपासून देणं, तर ह्याच्यासाठी त्यांच्या मोफत रक्त तपासणी आणि मुख्य ते आम्ही घेतो आहे. एक गोष्टी अशा आहेत की ग्रामीण भागातील महिलांना आपलं म्हणजे त्यांचं बऱ्याचदा मला जाणवलं, गेल्या 5-6 वर्षापासून हा उपक्रम करतोय, कोविडपासून करतोय. बरोबर. तर हिमोग्लोबिन कमी, मग तुम्ही कोणतं अन्न घेतलं पाहिजे काय नाही याचं प्राथमिक मार्गदर्शन आमच्या सगळा स्टाफ, विशेषतः फार्मसीचा, तर तो करतोय. आपण थोड्या वेळापूर्वी कापसाविषयी बोललात. कापूस वेचणीपासून ते तिथं प्रत्यक्ष देण्यापर्यंत, त्याचे पैसे मिळेपर्यंतचं कार्य आपण करता, पण तरीही तो प्रश्न मिटलेला दिसत नाही. तर
टेक्स्टाईलच आपण सुरू करून हा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. तसं म्हणता येणार नाही, पण तुम्हाला एक सांगतो की ईश्वरी शक्तीमध्ये असं काय असतं ना की तुम्ही कर्म करीत जा. पहा, माझं 2004चं आंदोलन कापसाच्या मुद्द्यावर झालं आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मी जसा जमल तसा न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने आयुष्यात करीत गेलेलो आहे. माझे गुरु कुलकर्णी साहेब तर यांनी मला सुचवलं की तू हा टेक्स्टाईलचा विषय सुरू कर. मी घाबरलो, कारण इंडस्ट्री ही आपल्या रक्तातला विषय तसा नाही, जड तसा, आणि टेक्स्टाईल म्हटलं तर तसं तो अत्यंत अवघड विषय. पण नगर जिल्ह्यातलं पहिली सूतगिरणी सहकारी नाही, खाजगी. सहकाराचा विषय वेगळा आहे आणि खाजगी विषय म्हणजे तुम्ही त्याच्यात झोकून देऊन तुमचं काय होईल याचा भरोसा नाही. स्वतःच्या सगळ्या प्रॉपर्ट्या गहाण टाकून तो विषय करायचा आहे. पण मला दाखवून द्यायचं होतं की मुलांनी उद्योग केले पाहिजेत आणि स्वतः काहीच करायचं नाही. उद्योगधंदे सुरू करा, हे भाषण करणं इतकं सोपं आहे. प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करताना काय काय अडचणी येतात आणि कशातून जावं लागतं ते सगळं मी शिकलो. आणि तुम्हाला सांगतो, आज सुदैवानं तो प्रकल्प जवळपास 80 कोटीचा आहे, तर खूप चांगल्या स्वरूपात तो चालला आहे. की जनशक्ती टेक्स्टाईल मिल म्हणून शेवगावला हे युनिट आहे. महाराष्ट्रामध्ये जे टॉप मिलला चांगले भाव मिळतात यानला, प्रॉडक्ट आम्ही अत्यंत दर्जेदार मेंटेन केलं आहे. कन्या भाग्यश्री आणि जावई सौरभ सध्या ते प्रकल्प पाहत आहेत आणि त्यांनी क्वालिटी माझ्यापेक्षा उत्तमरित्या करून महाराष्ट्रात पहिल्या 3 क्रमांकाचे भाव त्यांना मिळत आहेत. आणि बाजारपेठ साधारण कुठली आहे? बाजारपेठ प्रामुख्यानं इचलकरंजी. अच्छा. खरं म्हणजे भारतामध्ये जो कापूस तयार होतो, कापूस आणि यान, तर भारताच्या गरजेच्या दुप्पट आहे. पण एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये आपल्याला अडचणी आहेत, कारण एक्सपोर्ट 50% नीड टू बी एक्सपोर्टेड, 50% एक्सपोर्ट झालाच पाहिजे, ते होत नाही. गेल्या 2-3 वर्षापासून या इंडस्ट्रीला ती मोठी अडचण आहे. त्यामुळे तो माल भारतातच डंप करावा लागतो. एक्सपोर्ट माझं युनिटच 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट, पण मला माल भारतातच विकावा लागतो, कारण तसं ते मार्केट, तशा पॉलिसीज नाही आहेत आणि त्याच्यामुळं भावापुरतं बऱ्याच अडचणी येतात. पण जे काही आहेत त्याच्यामध्ये आम्ही टॉप 3मध्ये चांगल्या क्वालिटीचे भाव आम्ही घेतो. आता टेक्स्टाईल आणि त्याचा कच्चा मालही आपल्याच भागात पिकतो, तर याचीही सांगड की टेक्स्टाईल मिलची म्हणा किंवा काय मागणी आहे कुठल्या ताग्याची, कुठल्या कपड्याची, त्यानुसार कापसाचं उत्पादन, असा काही प्रयोग केला? लॉंग स्टेपलचा कापूस जो आहे तो विदर्भातच जास्त मिळतो आणि शेवगावमध्ये देखील 2-3 असं सायकल आहे. सलगपणं त्या लेनचा, त्या स्ट्रेनचा कापूस मिळेलच असं नाही, पण ज्यावेळेला उपलब्ध आहे. आता यावर्षी कापसाची स्ट्रेंथ म्हणजे 2025-26च्या सीझनमध्ये आम्ही स्टार्टच शेवगावच्या कापसापासून केली, कारण त्या क्वालिटीचं टेस्टिंग लॅबमध्ये ते तशा स्वरूपाचे रिपोर्ट आलेत की हा त्या क्वालिटीचा, त्या लेनचा, त्या स्टेपलचा कापूस आहे. त्यामुळे ते ज्या ज्या वेळेला शक्य आहे ते आम्ही करतो. पण मराठवाडा आणि विदर्भात कापसाची क्वालिटी उत्तम मिळते आणि शेवगाव देखील सेंटर आहे, परंतु त्याचे सलगता राहत नाही कापूसाच्या क्वालिटीमध्ये. एकीकडे उद्योग देणं, त्यांना नोकऱ्या देणं हा एक प्रश्न आहेच आहे. तिथलाही एक कामगार वर्ग असणार, त्याचेही एक वेगळे प्रश्न असणार. त्याविषयी आपलं काय काम आहे? त्यांचं औपचारिक शिक्षण या संदर्भात कुठे झालं नसतं. म्हणजे पहिले 2-3 आठवडे आम्हाला त्यांना इन हाऊस ट्रेनिंगच द्यावं लागतं. त्याचं काही परत कॉलेज नाही का एखादं? नाही त्याचं नाही. स्किल्ड कामगार तयार करणं ते आमचे इन हाऊस, आमचा सगळा स्टाफ, ITI वगैरे असं. त्याची आवश्यकता भासली नाही, कारण त्याचं जे प्रामुख्यानं जे आहे ना की याच्यामध्ये टेक्निकल स्टाफ सगळा इचलकरंजी आणि कोल्हापूर परिसरात मिळतो. बरं. त्यामुळे तो सगळा मुख्य अधिकारी सगळे त्या परिसरातील आहेत. पण इन हाऊस जेवढे स्थानिक लोकांना जे ग्रास्प करतात, तर त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊन ती माणसं त्या ठिकाणी आज जॉब करतात. शिवाय उद्योगाशी संबंधितही शासनाच्या ज्या काही योजना असतात म्हणा, किंवा विक्री संदर्भातल्याही वेगवेगळ्या गोष्टी सतत बदलत असतात, बाजारपेठेच्याही गरजा बदलत असतात. याचा अभ्यास सगळा कसा होतो? सातत्यानं तुम्हाला अपडेट ठेवावं लागतं. जसं एज्युकेशनमध्ये मी अपडेट ठेवतोय, म्हणजे मागच्याच 3 आठवड्यापूर्वी अमरावतीला रेमंडची मिल पाहून आलो आणि ही लिननचं कापड बनवतात. मग लिननचं कापड बनवताना कच्चा माल कुठून येतो, पक्का माल कुठं कसे गॅप्स आहेत, आपण काय करू शकतो, या मुद्द्यावर सतत माझे जावई सौरभ पाटील या सगळ्यांचा विचार चालतो आणि पत्नी सौ हर्षदा काकडे यांची देखील साथ असते. त्या देखील ज्या शासन लेवलवर अधिकाऱ्यांना भेटणे, तिथून त्या काही स्कीम मिळून ती मिल तिचा उद्धार करणे, तिला ऊर्जित अवस्था आणणे किंवा तिचं चांगलं आर्थिक गती मिळेल असं करणे, तर त्यासाठी आमचं सगळं कुटुंब याबद्दल
प्रयत्नशील असतं. आता ह्या सगळ्या प्रयत्नांचा कुठेतरी सन्मान होणं हे गरजेचं असतं, प्रोत्साहन तुम्हालाही मिळणं गरजेचं असतं, जसं इतर लोकांना आपण प्रोत्साहित करता. त्यासाठी एक पहिला पुरस्कार अगदी वडिलांच्या काळातला या संस्थेला मिळालेला पुरस्कार, ते आत्ता तुम्हाला शाहू आंबेडकर पुरस्कार जो मिळाला शासनाचा, हा मधला काळ तुमच्या या सगळ्या कामाचा सन्मान असाच होता. हा सगळा प्रवास कसा आहे? 3 दशकापूर्वी दलित मित्र हा पुरस्कार मिळाला. हो. त्यानंतर 2024मध्ये शाहू फुले आंबेडकर हा पुरस्कार मिळाला. तर हा पुरस्कार ह्या पुरस्काराच्या निकषात पुरस्कारापुरतं राहिलं नाही पाहिजे. तुम्ही कायमस्वरूपी त्या निकषात जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे आणि त्याच्याशी तुमची आत्मिक बांधिलकी तुमची असली पाहिजे. या अनुषंगाने आम्ही काम करतो आहे. खरं म्हणजे पुरस्कार एक निमित्त आहे, परंतु त्याच्यातून उत्साह सगळ्या स्टाफला येतो, कारण एकटा व्यक्ती हे यश मिळू शकत नाही. हे सांघिक यश असतं. तर हे सगळ्यांना ऊर्जा मिळणारं हा विषय आहे. वा, खरंच प्रोत्साहनाविषयी आपण बोलतो आहोत आणि शेवटच्या टप्प्यावर आत्ता आपण आहोत. तर आपल्या संपर्कात विद्यार्थी आहेत, कामगार आहेत, अधिकारी आहेत, आपले सहकारी आहेत, या सगळ्यांना समोर ठेवून आपण काय संदेश देऊ इच्छिता? मी एवढं सांगेल, खुद संघर्ष करना सीख लो. खुद संघर्ष करना सीख लो, क्योंकि सहारे कितने भी भरोसेमंद क्यों न हो, सहारे कितने भी भरोसेमंद क्यों न हो, एक दिन साथ छोड़ देते हैं. तर आपल्या स्वतःच्या भरोशावर आपण संघर्ष केला पाहिजे, आपलं काम केलं पाहिजे. ज्याला गौतम बुद्धांच्या वाक्याप्रमाणे आत दीपो भव, खुद दीपक बनो, खुद स्वयंप्रकाश बनो. तर आपण स्वतःच्यामध्येच तुम्ही प्रकाश शोधला, स्वतःच्या अंतरंगातच स्वतःचा शोध घेतला, तर सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. दुसऱ्याच्या भरोशावर राहून काहीच उपयोग होत नाही. कारण मी जर असं वाट पाहत बसलो असतो ते काही घडलं नसतं. पण मला जाणवलं, मी स्वतःवर भरोसा ठेवला, स्वतः संघर्ष केला, काम करीत गेलो आणि आयुष्य सोनेरी पानांनी मोडून गेलं. यापेक्षा काय, दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद मिळतो, तर स्वतःची किती उन्नती आणि स्वतःची किती प्रगती झाली तर तो आनंद मिळू शकत नाही. तर तो आनंद आम्हा सगळ्यांना मिळतो आहे. आपल्या आजोबांपासून सुरू झालेल्या कार्यावर ज्या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की ते असले असते तर असं झालं असतं, या वाक्यातनं तुम्ही प्रेरणा घेऊन एवढं मोठं कार्य उभं केलं, तो वारसा पुढे चालवला. या वारशाला आणि पुढे नेण्याला खूप एक मोठा आयाम आहे, खूप मोठे तुमचे कष्ट आहेत आणि सोबतच अनेकांची साथ पण आहे. हे कार्य तुमचं असंच पुढे चालत राहो, या आमच्या शुभेच्छा असतील. धन्यवाद.